नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर फर्स्ट कंप्लीट केला आहे, बरोबर. तुम्ही त्याच्या नोट्स लिहिल्या असतील आणि एक्सरसाइजही सोडवला असेल आणि तुम्हाला काही शंका आली नाही, त्यामुळे तुम्ही कोणी काही कॉल केलेला नाही. तुम्हाला नक्की समजलं असेल, तुम्ही वाचनही केलं असेल, इंग्रजी वाचण्याचा सरावही तुमचा चालू असेल. ठीक आहे. तर आज आपण जनरल सायन्सच्या सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. हेल्थ अँड डिसीज. हेल्थ अँड डिसीज, आरोग्य व रोग. हेल्थ अँड डिसीज, आरोग्य व रोग. या चॅप्टरमध्ये आपण हेल्थ, आरोग्य म्हणजे काय, आणि डिसीज म्हणजे रोग, रोग म्हणजे काय हे पाहणार आहोत. त्याचबरोबर डिसीजचे टाईप आणि त्यातील टाईप्सचा डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत. ओके. तुम्ही कधी कधी आजारी पडता बघा, आणि आजारी पडल्यामुळं शाळेतून सुट्टीही घेता. आपण आजारी पडतो म्हणजे नेमकं काय होत असेल? व्हॉट एक्झॅक्टली हॅपन व्हेन वी बिकम सिक? बघा, जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्या नॉर्मल हेल्थ म्हणजेच निरोगी आरोग्यामध्ये डिस्टर्बन्स, अडथळा येतो. त्यामुळे आपल्याला कधी फिवर म्हणजे ताप येतो, तर कधी हेडेक म्हणजे डोकेदुखी, कफ अँड कोल्ड सर्दी खोकला होतो, कधी कधी आपलं पोटही बिघडतं, बरोबर. आपण आजारी पडल्यावर काही वेळा न औषधे घेताही बरे होतो, काही न करताही आपोआप बरे होतो. मात्र काही वेळा डॉक्टरची ट्रीटमेंट, औषधे घ्यावी लागतात, बरोबर आहे ना. मग आता नॉर्मल हेल्थ म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय? लेट्स सी द डेफिनेशन ऑफ हेल्थ. हेल्थ इज ए स्टेट ऑफ complete physical, mental and social well-beingness and not merely the absence of any disease. माझ्यासोबत म्हणा, हेल्थ इज ए स्टेट ऑफ complete physical, mental and social well-beingness and not merely the absence of any disease. बघा, हेल्थ, आरोग्य ही अशी स्टेट आहे, अशी स्थिती आहे की ज्यामध्ये आपण फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या, मेंटली म्हणजे मानसिकदृष्ट्या आणि सोशियली म्हणजे सामाजिकदृष्ट्या सुदृढ असतो. अँड नॉट ओन्ली द ॲब्सेन्स ऑफ एनी डिसीज. फक्त आपल्याला डिसीज नाही आहे, सगळ्या गोष्टीने आपण सुदृढ असतो. म्हणजे फक्त आपल्याला कोणताही डिसीज नाही, रोग नाही म्हणजे आपण निरोगी असं नाही, तर शारीरिक, मानसिक आणि सामाजिकरित्या ही सुदृढ असण्याची स्टेट आहे, स्थिती आहे. त्याला हेल्थ म्हणतात, आरोग्य म्हणतात, बरोबर. मग आपल्याला प्रश्न पडतो, डिसीज म्हणजे काय, रोग म्हणजे नेमकं काय? सी द डेफिनेशन. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्स इन physiological and psychological process of body is called as disease. माझ्यासोबत म्हणा, कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल अँड सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. डिसीज ज्याला मराठीत आपण रोग म्हणतो, ही एक अशी कंडिशन आहे, स्थिती आहे की ज्यामध्ये बॉडीच्या फिजिओलॉजिकल म्हणजे शारीरिक, क्रियात्मक शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांमध्ये आणि सायकोलॉजिकल म्हणजेच मानसिक क्रियांमध्ये डिस्टर्बन्स, अडथळा येतो. शरीर क्रियात्मक आणि मानसिक क्रियात्मक कार्यांमध्ये अडथळा आणणारी स्थिती म्हणजे डिसीज. कंडिशन ऑफ डिस्टर्बन्सेस इन फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड ॲज डिसीज. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? ठीक आहे. आता प्रत्येक डिसीज वेगवेगळी सिम्पटम्स म्हणजे लक्षणे घेऊन येतो, बरोबर ना. इच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्पटम्स.
प्रत्येक रोगाला स्वतःची अशी विशिष्ट सिम्पटम्स लक्षणे असतात. बघा, तुम्ही वेगवेगळ्या डिसीजची रोगांची नावं ऐकली असतील. सांगता येतील का? डायबेटीस, कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, अस्थमा, दमा, हार्ट डिसीज, हृदयरोग अशी नावे आपण ऐकतो. या सर्व डिसीज होण्यामागची कारणे म्हणजे रिझन वेगवेगळे असतात आणि त्याचबरोबर त्यांची लक्षणे सिम्पटम्स पण वेगवेगळे असतात. बरोबर? बघा, जर सर्दी झाली तर शिंका येतात, खोकला येतो, तापही येतो. दमा असेल तर दम लागतो, श्वास घेण्यास त्रास होतो. तसेच हार्ट डिसीज असतील तर छातीत दुखते. म्हणजे काय? तर प्रत्येक डिसीजला स्वतःची अशी विशिष्ट सिम्पटम्स असतात, लक्षणे असतात. नाव टू ब्रिंग कोऑर्डिनेशन इन सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीज आर क्लासिफाईड. या सर्व रोगांचे क्लासिफिकेशन विभाजन केलेले आहे. बघा, इथे चार्ट दिसतोय तुम्हाला. दिसतोय का चार्ट तुम्हाला? डिसीजचे सर्वात पहिल्यांदा 2 टाईप्स पडतात, अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन. ओके. मग अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार डिसीज किती दिवसांचा आहे, तो लगेच बरा होऊ शकेल की नाही, जास्त दिवस राहील का, यावरून दे आर क्लासिफाईड इन ॲक्यूट डिसीज अँड क्रोनिक डिसीज. ॲक्यूट डिसीज म्हणजे तीव्र रोग, जे लवकर बरे होतात. एक्झाम्पल सांगता येतील आपल्याला, कॉमन कोल्ड, सर्दीसारखे. ओके, येतं आहे लक्षात सर्वांच्या? नीट ऐका, लक्ष द्या. ॲक्यूट डिसीज म्हणजे तीव्र रोग जे लवकर बरे होतात, सर्दीसारखे. ओके, येतं आहे लक्षात सर्वांच्या? पुढे बघा. आणि क्रोनिक डिसीज म्हणजे दीर्घकालीन रोग जे बरेच दिवस राहतात. एक्झाम्पल, डायबेटीस म्हणजे येतं आहे लक्षात सर्वांच्या? काय म्हणायचं आहे? शुगर आहे असं आपण म्हणतो. हायपर टेन्शन, उच्च रक्तदाब, बीपीचा त्रास ज्याला म्हणतात, हे खूप काळ राहणारे डिसीज आहेत. त्यानंतर क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू रिझन्स. मग आता डिसीज कोणत्या कारणांमुळे झाला आहे यावरूनही त्यांचे हेरिडिटरी डिसीज आणि एक्वायर्ड डिसीज असे 2 टाईप्स पडतात. ही अवघड नावे तुम्हाला लक्षातच ठेवावी लागणार आहेत. त्यामुळं त्यांच्या स्पेलिंगचा सराव करणे गरजेचे आहे. सारखं तुम्ही वाचन केलं तर ते तुमचं पाठही होईल आणि लक्षातही राहील. आता हेरिडिटरी डिसीज म्हणजे जे अगदी जन्मापासून असणारे डिसीज, अनुवांशिक रोग ज्यांना आपण म्हणतो, आई वडिलांकडून आलेले डिसीज. एक्झाम्पल सांगता येतील का? ऐकलेत का तुम्ही असे आजार? तर डाऊन सिंड्रोम, रात आंधळेपणा हे हेरिडिटरी डिसीज आहेत. त्यानंतर येतात ॲक्वायर्ड डिसीज. हेरिडिटरी डिसीज सर्वांना समजले, अनुवांशिकतेने येणारे आजार आहेत हे. त्यानंतर ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे जन्मानंतर झालेले डिसीज. जन्माच्या वेळी एखादा पर्सन हेल्दी असेल आणि नंतर त्याला डिसीज झाला तर त्या डिसीजला ॲक्वायर्ड डिसीज म्हणतात. मराठीत त्याला उपार्जित रोगही म्हणतात. बघा, जन्मानंतर जर डिसीज झाला तर त्याला ॲक्वायर्ड डिसीज म्हणतात, उपार्जित रोग म्हणतात. मग हे डिसीज काही इन्फेक्शन होऊन होतात, तर काही इन्फेक्शन म्हणजे संसर्ग न होताही होतात. म्हणजे बघा, हे जे आजार आहेत हे कुणाशी संपर्क आला तरी होतात आणि काही संपर्क नाही आला तरीसुद्धा होतात. मग जे डिसीज इन्फेक्शन होऊन होतात त्यांना म्हणायचे इन्फेक्शियस डिसीज. बघा, शब्द अवघड आहेत पण नीट समजून घ्या, व्यवस्थित लक्षात ठेवा. एक्झाम्पल सांगता येतील का? इन्फेक्शन होऊन झालेले डिसीज सांगता येतील? बघा, कॉमन कोल्ड म्हणजे सर्दी, फ्ल्यू, डेंग्यू जो डासांमुळे होतो. आताचा हा कोरोना व्हायरसमुळे होणारा कोविड-19 डिसीज ही इन्फेक्शियस डिसीज आहेत. तर काही इन्फेक्शन न होता बॉडीमध्ये जर काही कमतरता असेल
किंवा नॉर्मल बॉडीमध्ये चेंज झाल्यामुळे होतात, त्या डिसीजला आपण नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणतो. आता बघा, हार्ट डिसीज, डायबेटीस, हायपरटेन्शन यांसारख्या डिसीजमध्ये इन्फेक्शन होतं का कोणतं? तर नाही. म्हणून हे नॉन इन्फेक्शियस डिसीज आहेत. येतं आहे का लक्षात? इन्फेक्शियस डिसीज म्हणजे इन्फेक्शन होणारे डिसीज आहेत, सर्दी, डेंग्यू, फ्लूसारखे. आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे कुठलंही इन्फेक्शन न होता होणारे रोग आहेत हे. त्यामध्ये आपल्याला डायबेटीस सांगता येईल, हार्ट डिसीज सांगता येतील, हायपरटेन्शन सांगता येईल. येतं आहे का लक्षात? ठीक आहे, ओके. आलं आहे का लक्षात क्लासिफिकेशन? डिसीज आर ऑफ टू टाईप्स अकॉर्डिंग टू ड्युरेशन which divided them into acquired, acute and chronic disease. बघा, disease are of two types according to duration which divides them into acute and chronic disease, and according to reason which divided disease in hereditary and acquired one. The again acquired disease are of two types, इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. ओके. आता तुम्ही हेपेटायटिस म्हणजे कावीळ, मलेरिया, स्कॅबीज म्हणजे खरूज, डेंग्यू, नायटा म्हणजे रिंगवॉर्म या आजारांची नावे ऐकली असतील का? ऐकलीत का ही नावं तुम्ही? कावीळ, हेपेटायटिस, स्कॅबीज, खरूज, डेंग्यू, नायटासारखे हे आजार कशामुळे होतात? जरा विचार करा. यामधले हेपेटायटिस, कावीळ, कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटरपासून म्हणजेच दूषित अन्नापासून, तर मलेरिया, डेंग्यू हे रोग डासांमुळे होतात. तसेच स्कॅबीज, रिंगवॉर्म हे फंगसच्या इन्फेक्शनमुळे होतात. म्हणजेच काय? तर हे सगळे डिसीज काहीतरी इन्फेक्शन झाल्यामुळे होतात. सो दीज आर इन्फेक्शियस डिसीज. यांचं इन्फेक्शन हे पॅथोजन मार्फत होते, रोगजंतूंमार्फत होते. सो व्हॉट डू यू मीन बाय पॅथोजन्स? मग हे पॅथोजन्स म्हणजे काय, रोगजंतू म्हणजे काय? बघा, द मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट कॉजेस इन्फेक्शन आर कॉल्ड पॅथोजन्स. जे सूक्ष्मजीव इन्फेक्शन पसरवतात त्या रोगजंतूंना पॅथोजन्स म्हणतात. येतं आहे लक्षात? जे सूक्ष्मजीव इन्फेक्शन पसरवतात त्यांना आपण काय म्हणायचं? पॅथोजन्स म्हणजे रोगजंतू. ओके. आतापर्यंत लक्षात आले असेल तुमच्या. ठीक आहे. नाव व्हॉट आर द इन्फेक्शियस डिसीज आपल्याला पाहायचं आहे. सो डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और व्हेक्टर्स दॅट इज insect and other animals are called as infectious disease. माझ्यासोबत म्हणा परत. डिसीज स्प्रेड थ्रू कंटॅमिनेटेड एअर, वॉटर, फूड और व्हेक्टर्स आर कॉल्ड इन्फेक्शियस डिसीज. दूषित हवा, अन्न, पाणी तसेच व्हेक्टर्स म्हणजे वाहक. मग ते डासांसारखे कीटक असतील किंवा डॉगसारखे प्राणी असतील. यांद्वारे जे रोग पसरतात त्यांना इन्फेक्शियस डिसीज म्हणतात. ओके. लक्षात येतं आहे सर्वांच्या? बघा, हवेमुळे, अन्न, पाणी तसेच वाहकांद्वारे म्हणजेच वाहून आणले जातात. मग ते डासांद्वारे असतील किंवा कुत्र्यांद्वारे असतील, डॉगसारखे प्राणी करत असतील. यांद्वारे जे रोग पसरतात त्यांना इन्फेक्शियस डिसीज म्हणतात. ओके. यांना आपण मराठीत संसर्गजन्य रोग म्हणतो. आता यांचे काही एक्झाम्पल्स पाहूयात. फर्स्ट वन इज ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग. याचा पॅथोजन आहे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले. कोणता आहे? मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युले. या बॅक्टेरियामुळे, जीवाणूमुळे हा ट्युबरक्युलोसिस हा डिसीज होतो. मोड ऑफ इन्फेक्शन, हा डिसीज
कशाद्वारे पसरतो तर स्प्लिटिंग बाय पेशंट, ट्युबरक्युलोसिस पेशंटच्या थुंकीद्वारे, थ्रू एअर हवेमार्फत, देन ड्यू टू प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ पेशंट अँड ड्यू टू शेअरिंग मटेरियल ऑफ पेशंट. बघा आपण काय काय बघितलं आता तर ट्युबरक्युलोसिस क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली या बॅक्टेरियामुळे होतो, बरोबर. आता मोड ऑफ इन्फेक्शन हा डिसीज कशाद्वारे पसरतो तर स्प्लिटिंग बाय पेशंट ट्युबरक्युलोसिस पेशंटच्या थुंकीद्वारे, थ्रू एअर हवेमार्फत, ड्यू टू द प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ पेशंट अँड ड्यू टू शेअरिंग मटेरियल ऑफ पेशंट. जर TBच्या पेशंटसोबत दीर्घकाळ आपला संपर्क आला किंवा त्या पेशंटच्या वस्तू वापरल्या गेल्या तर हा डिसीज आपल्याला होऊ शकतो. ओके, आलं लक्षात सर्वांच्या. TB सारख्या रोग्याच्या पेशंटच्या आपण दीर्घकाळ जर संपर्कात आलो तर आपल्याला हा डिसीज होऊ शकतो. देन सिम्पटम्स लक्षणे कोणकोणती आहेत. क्रोनिक कफ खूप दिवसांपासून खोकला, ब्लडी स्प्लिटिंग थुंकीतून रक्त पडणे, इमॅसिएशन म्हणजे वजन कमी होणे, अँड डिफिकल्ट ब्रीदिंग श्वास घेण्यास त्रास होतो. बघा क्रोनिक कफ, ब्लडी स्प्लिटिंग, इमॅशिएशन म्हणजे खूप वजन कमी होते आणि डिफिकल्ट ब्रीदिंग ही ह्या ट्युबरक्युलोसिस रोगाची काही सिम्पटम्स म्हणजे लक्षणे आहेत. मग यासाठी प्रिव्हेन्शन काय करायचं, होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, कशी घ्यायची, आणि झालेला असेल तर ट्रीटमेंट म्हणजे उपचार काय करायचे तर पाहूयात. प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. BCG व्हॅक्सिन म्हणजे BCGची लस जी आपल्याला लहानपणीच देतात. आयसोलेशन ऑफ पेशंट म्हणजेच TB झालेल्या रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवायचे आणि रेग्युलर मेडिकेशन उपचार करायचे. ओके, इझी आहे बघा. नाव सेकंड डिसीज हेपेटायटिस ऑर जॉन्डिस, कावीळ ज्याला आपण म्हणतो, ऐकलं असेल नाव तुम्ही. सो द पॅथोजन्स इज हेपेटायटिस व्हायरस A, B, C, D, E. हा जो डिसीज आहे हा हेपेटायटिस डिसीज A, B, C, D, E या विषाणूंमुळे होतो. नाव मोड ऑफ इन्फेक्शन हा डिसीज कंटॅमिनेटेड वॉटर, दूषित पाणी, शेअरिंग ऑफ नीडल्स, रुग्णांसाठी वापरलेल्या सुया वापरण्यात आल्या, त्याचबरोबर ब्लड ट्रान्सफ्युजन दूषित रक्ताचं ट्रान्सफ्युजन केल्यामुळे या डिसीज संक्रमित होतो. या डिसीजचा संक्रमण होते या डिसीजचे. सो द सिम्पटम्स ॲनोरेक्झिया भूक कमी लागणे, येलो युरिन गर्द पिवळी लघवी होणे, जनरल वीकनेस म्हणजे थकवा येणे, नॉसिया म्हणजे मळमळ होणे, वॉमिटिंग उलट्या, ग्रे स्टूल राखाडी विष्ठा ही या डिसीजची लक्षणे आहेत. बघा या डिसीजची काय काय लक्षणे आहेत तर या डिसीज तर ॲनोरेक्सिया भूक कमी लागणे, येलो युरिन म्हणजे गर्द पिवळी लघवी होणे, जनरल वीकनेस म्हणजे थकवा येणे, नॉसिया मळमळ होणे, उलट्या होणे, वॉमिटिंग, ग्रे स्टूल म्हणजे राखाडी विष्ठा होणे ही या डिसीजची लक्षणे आहेत. देन प्रिव्हेन्शन ऑफ दिस डिसीज, प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. मग हा जर हेपेटायटिस जॉन्डिस डिसीज झाला तर कोणतं प्रिव्हेन्शन, कोणती काळजी घ्यायची, कोणती ट्रीटमेंट घ्यायची. फर्स्ट ड्रिंकिंग बॉईल वॉटर उकळलेलं पाणी प्यायचं. प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स स्वतःची आणि आपल्या हातांची काळजी घ्यायची. येतंय लक्षात, स्वच्छता ठेवायची. कळतंय सर्वांना. ओके. नाव डिसेंट्री म्हणजेच अतिसार, डायरिया जुलाब हा कोणत्या पॅथोजन्समुळे होतो तर हा डिसीज बॅक्टेरिया, जीवाणू, व्हायरस, विषाणू, शिगेला, बॅसिलाय
एंटामोइबा हिस्टोलायटिका या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतो, सूक्ष्मजीवांमुळे होतो. हा डिसेंट्री हा जो डिसीज आहे हा बॅक्टेरिया, व्हायरस, शिजेला, बॅसिलाय, एंटामोइबा हिस्टोलायटिका या मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतो. नंतर मोड ऑफ इन्फेक्शन. नाव मोड ऑफ इन्फेक्शन कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर. हा जो आजार आहे हा दूषित पाणी व अन्न खाल्ल्याने होतो. येतं आहे लक्षात सर्वांच्या. नाव सिम्पटम्स. काय आहेत लक्षणे याची? वॉटरी स्टूल म्हणजे पाण्यासारखे पातळ जुलाब होतात आणि पेन्स इन ॲबडोमेन म्हणजे आपल्याला पोटात दुखते, पोटदुखी होते. बरोबर आहे ना. नंतर प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट. बघा डिसेंट्रीसाठी कोणती प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट घ्यायची? तर ड्रिंकिंग ऑफ बॉईल वॉटर म्हणजे गरम पाणी प्यायचे, उकळलेले पाणी प्यायचे. प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड अन्न झाकून ठेवणे गरजेचे असते, झाकलेले अन्नच आपण खायचे. ORS कन्झम्पशन ORS पावडर घ्यायची जेणेकरून आपल्याला लवकर बरं वाटेल. बघा या डिसेंट्री आजारामध्ये उकळलेलं पाणी प्यायचं, झाकलेलंच अन्न खायचं आणि ORS या पावडर घ्यायची पाण्यामधून. ओके. नंतर कॉलरा म्हणजे पटकी. पॅथोजन्स कोणत्या पॅथोजन्समुळे हा आजार होतो? तर व्हिब्रिओ कोलेरा बॅक्टेरियम. बघा या व्हिब्रिओ कोलेरा या जीवाणूमुळे हा आजार होतो. मग मोड ऑफ इन्फेक्शन कशाद्वारे हा पसरतो? तर कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर दूषित अन्न पाण्यातूनच हा आजार पसरतो कॉलरासारखा. मग कसा ओळखायचा? सिम्पटम कोणती आहेत? तर वोमिटिंग म्हणजे उलटी होते, सिव्हिअर डायरिया म्हणजेच काय तीव्र जुलाब होतात आणि क्रॅम्प्स इन लेग्स. आता जुलाब झाले म्हणल्यावर आपल्या पायांना गोळे येणार, बरोबर की नाही. अशा प्रकारे वोमिटिंग, सिव्हिअर डायरिया, क्रॅम्प्स इन लेग्स हे सिम्पटम्स आहेत कॉलेराचे. मग काळजी कोणती घ्यायची? ट्रीटमेंट कोणती घ्यायची? प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिसेस. बघा स्वच्छता राखायची. ॲव्हॉइडिंग ओपन प्लेस फूड उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळायचे किंवा खायचेच नाहीत. ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर पाणी उकळूनच प्यायचे. व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा. आता त्यासंबंधी आपल्याला प्रतिबंधक लस उपलब्ध असते, ती लस घ्यायची. अशी ट्रीटमेंट आपल्याला कॉलरा या डिसीजवर करावी लागते. बघा आपण त्याचे पॅथोजन्स बघितले, मोड ऑफ इन्फेक्शन बघितले म्हणजे कुठल्या माध्यमाने तो पसरतो ते बघितलं आहे, लक्षणे बघितली आणि त्याची ट्रीटमेंट कशी करायची हेही बघितलं आहे. देन टायफॉईड विषम ज्वर त्याला आपण म्हणतो. मग हा कोणत्या पॅथोजन्समुळे पसरतो? साल्मोनेला टायफी या बॅक्टेरिया म्हणजे जीवाणूमुळे हा रोग होतो. मोड ऑफ इन्फेक्शन हा कसा पसरतो? कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर खराब पाणी, दूषित पाणी आणि अन्न यामार्फत पसरतो. बघा बरेचसे आजार दूषित अन्न पाण्यामार्फतच पसरत असतात, म्हणून आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. उकळलेलं पाणी पिलं पाहिजे आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खायचे नाहीत. नेहमी झाकून ठेवलेलेच अन्न खायचे. येतं आहे लक्षात. आता याचे सिम्पटम्स कोणकोणते आहेत? ॲनोरेक्झिया म्हणजे यामध्ये भूक मंदावते, भूक कमी होते, भूक लागत नाही, त्याचं प्रमाण कमी होतं. हेडेक म्हणजे डोकेदुखी, सतत डोके दुखते. रॅश ऑन ॲबडोमेन पोटावर पुरळ उठतात. डिसेंट्री म्हणजे आपल्याला जुलाब होतात, अतिसार होतो. फीवर अप टू 104 डिग्री फॅरेनहाईट. बघा आता यामध्ये तापही खूप असतो. सिम्पटम्स काय काय आहेत या टायफॉईडचे? तर भूक कमी होते, डोकेदुखी होते, मळमळ होते, पोटावर पुरळ उठतात आणि खूप जास्त ताप येतो. आता यावर कोणती ट्रीटमेंट घ्यायची, कोणती काळजी घ्यायची, उपाय कोणते करायचे? ड्रिंकिंग क्लीन वॉटर स्वच्छ व निर्जंतुक पाणी प्यायचे. व्हॅक्सिनेशन
म्हणजेच काय, लसीकरण करून घ्यायचे. टायफॉईडची लस आहे त्याचे लसीकरण करून घ्यायचे. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सिवेज म्हणजेच काय, जे काही सांडपाणी आहे, बाहेर गटारीचं जे पाणी जातं आहे त्याची योग्य ते विल्हेवाट लावायची. आता तुमच्या लक्षात आले असेल हे सगळे जे डिसीज आहेत हे जास्त करून कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न पाण्यापासून होणारे आहेत. म्हणून आपण नेहमी स्वच्छ निर्जंतुक पाणी प्यायचं आणि त्यावर असणाऱ्या व्हॅक्सिनेशन म्हणजे ज्या लस आहेत त्या योग्य वेळेला घ्यायच्या. ओके, लक्षात आलं सर्वांच्या? डिसीज, पॅथोजन्स, मोड ऑफ इन्फेक्शन, त्यावरील सिम्पटम्स आणि कोणते प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट, कोणते उपाय करायचे आणि कोणती ट्रीटमेंट घ्यायची. ओके, सो आज आपण हेल्थ, डिसीजची डेफिनेशन, टाईप्स ऑफ डिसीज आणि काही इन्फेक्शियस डिसीजची माहिती पाहिली. ती तुम्हाला समजली असेल. पुस्तकातून झालेल्या भागाचे वाचन करा. यातील शब्द तुम्हाला नवीन आहेत त्याचा सराव करा, म्हणण्याचा सराव करा. त्यासाठी सतत वाचन करा. त्यातील अवघड शब्द स्पेलिंग पाठ करा. येतं आहे लक्षात? आणि वेळोवेळी व्हिडिओ बघा. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग पाहूयात. ओके, थँक्यू.